बापू ज्याच्यातून संगीत बाहेर निघतं त्या कलाट मधून तो गाणं म्हणतो. कोणतं? कोण म्हणतो? बँडवाला. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. कोणाचा? बँडवाल्याचा. कोणाचा? हेच म्हणतो तो, मेरा महबूब आया है. मग नवरदेवाचा की बँडवाल्याचा? ते तुम्ही ठरवा नेमका कोणाचा महबूब. का तुम्हाला हे कळत नाही का? सगळं कळतं तुम्हाला. कळतं पण भोवल्यावरती चढले, अंतरपाठ धरलं आणि ब्राह्मण बुवांनी मंत्र सुरू केले. सावधान आली गटी समीप नवरा सावधान म्हटलं. आणि रामदास स्वामींनी विचारलं, बाबा हे सावधान कुणाला? म्हणजे तुलाच. का? त्याने सांगितलं आतापर्यंत तू एकटा होता, एकटा जीव सदाशिव, मागे पुढे कोणी नव्हतं, आगे पिछे कोणी नाही. आता उद्यापासून तुझ्या जीवनामध्ये आना सुरू होणार आहे. आना. किराणा संपला, ज्वारी संपली, साखर संपली, चहा पावडर संपली. एकदा आना मागे लागला की माणूस केव्हा काना होऊन जातो त्याच्याही लक्षात येत नाही. सावधान का? तर महाराज सांगतात की बाबा जिथे अपघाती वळण असतं रस्त्यांवरती तिथे बोर्ड लावलेलं असतं. जिथे धोका असतो पुढे त्याच्या अगोदर सूचना केलेली असते. सावधान, पुढे अपघाती वळण आहे. सावधान, पुढे कमकुवत फुल आहे. सावधान, पुढे काम चालू आहे. म्हणजे जिथे पुढे धोका असतो त्याच्या अगोदरच सावधानतेचं बोर्ड असतं. म्हणून आपल्या लग्नामध्ये ब्राह्मण सावध करतात की सावधान. पण हा शब्द फक्त रामदास स्वामींनाच कळाला. जे पळाले तर अजून परत आले नाही. म्हणून अजूनही आमच्या लग्नामध्ये मंडपाच्या गेटवरती घोडा उभा असतो. नवरदेवाला शेवटचा चान्स, बघ तुला पळून जायचं असेल तर अजून घोडा उभा. पण आमचा नवरदेव एवढा हक्का केला असतो. ब्राह्मण बाबा सांगतात नवऱ्या मुलीच्या हातामध्ये फुलहार द्या. ती पोरगी नुसती फुलहार घेते, हा त्याच्यात मान घालून देतो. अशी आमचा नवरदेव पायात बोट्ट, वरती सुट्ट, त्याच्यावर बेल्ट, वरती कोट्ट, त्याच्यात पाकिट, 100ची नोट्ट, स्वभाव एक नंबरचा हलकट्ट. बोटा सहित मारुतीच्या छातडावर चढून जातो पठ्ठ्या. नवरदेवाचं मारुतीकडे जाणं म्हणजे मारुतीला हिनवणं. पाय जमलं आपलं, तू बैस तसा. मारुती म्हणतो बेटा आता फार गोड वाटतंय, पण जेव्हा 4 जणांच्या खांद्यावर जाशील तेव्हा माझ्या पुढून येशील. आणि जेव्हा माणूस 4 जणांच्या खांद्यावर मारुतीच्या पुढून जातो तेव्हा मारुती एवढा तू विचारतो का रे बरं होतं का? तो म्हणतो नाही रे हो. अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, देत सुखाला न कारण दुःखाला हो का. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटका मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कबशीच घर, बशी बशी आरामशीर कप फिरे घर घर. बशी आरामशीर बसीला टेन्शन नाही. सुपर फास्फेट नको, लोड शेटिंग नको, बिल भरणं नको, उसाचे भाव तर नको, कपाशी 41 वर येणं नको. बसी बसी आरामशीर कप फिर. मावल्या इतके हुशार असतात, बशीच्या शिंक्यावर लिहिलं असतं सुखाचा संसार. बसी आरामशीर आहे, घेणं नाही देणं नाही. कप टांगलेला असतो कानामध्ये. घरी पाहुणे आले, पाहुणे आल्यानंतर त्या ठिकाणी आई पोराला बोलते बाब्या घरात साखर नाही बेटा, काकूच्या घरून उसने त्या ठिकाणी साखर आण. उसने साखर कशात आणतात? कपात. पोरगं गेलं त्याने कप काढला, नुसता कप नाही काढला, कपाच्या कानात बोट घातलं. लरे ला रे लरे ला ला लरे ला ला लरे ला ला लरे ला ला. कपाकडून काही रावलं गेलं नाही. कपानं जशी उडी मारली खाली पडला. खाली कॉन्क्रिटीकरण होतं, कान तुटला. कान तुटेल कपात काय भरतात? आमच्या भागात ठेचा म्हणतात, इकडे खुडा म्हणतात, आणि मराठवाड्यात त्याला चटका म्हणतात. असे बरेच कान तुटेल कप आहेत भाऊ. का तुम्ही कीर्तनाला नाही दिसले? नातू झोपत नाही महाराज. बरेच म्हणता महाराज मी गेल्यावर नातूचं कसं होईल? तू नाही नातूचं पाहून घेऊ. तूच नातूचे बिस्किट चोरून खातो, नातूची काळजी करतो. ज्याप्रमाणे ब्राह्मण बुवाने रामदास स्वामींना सावधान केलं, तुकोबाराय सांगता मी सावध आहे. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण. मी सावध होतो, मी सावध झालो. म्हणून बाप हो हा क्षणभंगूर नरदे आहे. क्षणोक्षणी हा विचार कर, तुला भाऊसागर तरायचा आहे.
मग याने विचारलं, महाराज आम्हाला या ठिकाणी प्रत्येक क्षणाला विचार करण्याची गरज काय? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये. नाशिवंत देह जाणार सगळ, नाशिवंत देह जाणार सगळ. महाराज सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. माय बापू, शरीर नासकाय कुचकाय सडकाय, जाणार आहे नाशिवंत. महाराज सांगतात की जाणार आहे बाबा. ज्ञानोबा रायांनी उभ्या आयुष्यामध्ये आपल्या वडिलांचं, आपल्या आईचं, आपल्या भावंडांचं कुणाचाच उल्लेख केला नाही, पण एका बाईचा उल्लेख केलेला आहे. कोण होती ती बाई? ती एक ऋषिकन्या होती. तारुण्य दशेला प्राप्त झाली, त्या देशाचा राजा आला आणि त्याने तिला मागणी घातली. ऋषीने सांगितलं, महाराज माझी मुलगी तुमच्या मुलीसारखी दिसते, तुमचं वय कुठे, माझ्या पोरीचं वय कुठे? म्हणले, मग माझ्या मुलासाठी माझी सून म्हणून मी तिला त्या ठिकाणी घेऊन जातो. ऋषीने होकार दिला. ती मुलगी वेदांताच्या रुच्या म्हणायची, गीतेचं तत्वज्ञान, भागवताचं तत्वज्ञान, शास्त्राचा अभ्यास तिचा होता. लग्न होऊन ती घरी गेली. गरोदरावस्था प्राप्त झाली. तिने सुंदर अशा बाळाला, राजकुमाराला जन्माला घातलं. त्या एका दिवसाच्या बाळाला तिने उचललं आणि पाळण्यामध्ये टाकलं. पाळण्यात टाकल्यानंतर ती बाई त्या ठिकाणी त्या बाळाला झोक्यामध्ये उपदेश करते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मे कीटकांचा साधा. वरी कर्म घातले रे कीटकाचा सार, रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा, रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण गाये गोविंदा. हरे त्या हरिहरा शरण गाय गोविंद. पर्यती म्हणाला सोहम रे बाळा, पर्यती म्हणाला सोहम रे बाळा, पर्यसी म्हणाला सोहम रे बाळा, पर्यसी म्हणाला सोहम रे बाळा. मदाल असता त्या बाईचं नाव ती सांगते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा साधा. उपदेश त्या लेकराला करते. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ठीक आहे तुकोबा, तुम्ही सांगता शरीर नासकाय कुचकाय सडकाय जाणार आहे, याच्यावरती कुठलाच उपाय नाही का? महाराज म्हणतात, शरीर जरी नासका कुचका सडका असलं तरी त्याच्यावरती एकच इलाज आहे, त्याला पवित्र करण्याकरता त्याच्यावरती एकच उपाय. कुठला? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. महाराज सांगता याच्यावरती एकच इलाज, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी कर. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. मग एक कर, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरा वयापार भव सिंधू विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा 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 रखुमाये. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठल. विठला 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 विठला. महाराजांचं एक प्रमाण आहे बघा, सुखे येतो घरा. भगवान परमात्मा तुमच्या घरी सुखानं येईल. आयता आला घर पुसवणी. तर त्यासाठी एकच करा, ज्या मायबापानं जन्माला घातलं त्यांच्या वाटण्या करू नका. 2 पोत्यावर म्हातारा आणि 1.5 पोत्यावर म्हातारी वाटून घेतली लोकांनी. म्हातारा मोठ्याकडे
म्हातारी धाकल्याकडे दोघी एकामेकाकडे टिक 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 पाहतात आणि मग म्हातारा सांगतं चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याचे लाज वाटे मला म्हातारा मोठ्याच्या घरावरती बसलेला आहे म्हातारी धाकल्याच्या ओट्यावर बसलेली आहे म्हातारा नुसता पाहतोय बैठ मेरे पास तुझे देखता रहो बैठ मेरे पास तू कुछ कहे ना मैं कुछ कहूँ ना तू कुछ कहे ना मैं कुछ कहूँ बैठ मेरे पास तुझे देखता रहो मायबापांच्या सगळ्यात जास्त हाल जर कोणी केले असतील तर नोकरीवाल्यांनी 80% स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे लोक मायबापांना वागवत नाही सुशिक्षित वेगळे आणि सुसंस्कृत वेगळे शाळा शिकून नोकरीला लागून जे मायबाप वागवतात ते सुसंस्कृत आणि नुसते पोट भरण्याची विद्या ज्यांना प्राप्त झाली फक्त दीर्घ भरण्याकरता त्यांनी विद्या प्राप्त केली मायबाप वागवले नाही ते सुशिक्षित तुम्हाला सुसंस्कृत म्हणायचे तरी कसे अरे ज्या बापानं आपल्या करता तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरून त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत केलं फाटलेलं धोतर त्याने गुडघ्यापर्यंत खोचून वापरलं त्याच्या बनियांची चाळणी झाली पण त्याने आपलं नवं बनियान दिवाळीला घेतलं नाही मुलाकरता लुंगीन मुलीकरता गावून घेऊन दिला स्वतःच्या फाटलेल्या कपड्यांची तमान बाळगता त्याने मुलाच्या शाळेची फीस भरली बापाच्या जीवावरती बाप आपल्या करता राबला उपवासी राहिला हाडाचे काढ केले रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला उन्हा तानामध्ये आपला बाप राबला काही वेळ तो उपवासी राहून लेकराला चिमणीसारखा चारा त्याने मुलाच्या मुखात भरवला ज्या बापाच्या जीवावरती तुमचं शिक्षण झालं ज्या बापाच्या जीवावरती तुम्ही नोकरीला लागला ज्या बापाच्या जीवावर तुम्ही पगार कमवायला लागलात आणि ज्या बापाच्या जीवावरती तुम्ही पगार कमवून बंगले बांधले त्या बंगल्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या मायबापांची लाज वाटत असेल आग लागो तुमच्या बंगल्यांना जी औलाद आपल्या मायबापांना वागवत नाही पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्यांची औलाद सुद्धा त्यांना म्हातारपणात वागवत नाही मुलांना शिकवा खूप लायक बनवा पण इतके लायक बनवू नका की उद्या उठून ते मायबापांना नालायक समजायला लागतील ही चूक जीवनामध्ये बऱ्याच लोकांनी केली विद्यार्थ्यांना मुलांना खूप शिकवा खूप ज्ञानी बनवा पण इतके ज्ञानी नका बनवू की उद्या उठून ते मायबापांना अज्ञानी समजायला लागतील